गुडघा म्हटला की तो खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. गुडघ्याच्या आतमध्ये गुडघ्यावरती अशा प्रकारचं एक आवरण असतं, त्याला कार्टिलेज म्हणतात. गुडघ्याच्या आतमध्ये दोन लिगामेंट असतात, त्याला अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट आणि पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट असं म्हणतात. गुडघ्याच्या आतमध्ये दोन अर्धवर्तुळाकार चकत्या असतात किंवा खुर्च्या असतात आणि हा नडगीचा वरती आलेला भाग ज्याला आपण टिबियल सरफेस असं म्हणतो. तसंच गुडघ्याच्या दोन बाजूलाही दोन लिगामेंट असतात, याला मीडियल कोलॅटरल लिगामेंट आणि याला लॅटरल कोलॅटरल लिगामेंट असं म्हणतात. अशा प्रकारे विविध स्ट्रक्चर्स एकत्र येऊन त्याच्यातून आपला गुडघा बनलेला असतो. या गुडघ्याचा वापर आपण रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक प्रकारे करतो. जिना चढताना, उतरताना, धावताना, पळताना, उठताना, बसताना, प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला गुडघा वापरावा लागतो आणि म्हणूनच या गुडघ्याचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. मग हाच गुडघा ज्या वेळेला दुखायला लागतो त्यावेळेला मनामध्ये शंकेचं काहूर माजते. नेमका कशामुळे गुडघा दुखतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असतेच, त्याचबरोबर हा आपला गुडघा थांबणार की नाही, दुखायचं त्याचं दुःख जाणार की नाही ही देखील एक चिंता आपल्या मनामध्ये कायम सतावत असते. लहानपणापासून ते अगदी वयोवृद्ध लोकांमध्ये गुडघेदुखी कुठल्या ना कुठल्या कारणाने दिसू शकते. जे लहान मुलं असतात ते खेळतात, पडतात, त्यांच्या गुडघ्याला मार लागतो, त्यामुळे त्यांना गुडघे दुखू शकतात. तरुण वयामध्ये टू व्हीलरवरून पडलं किंवा खेळताना पडलं तर अशा वेळेला गुडघ्यामधले जे लिगामेंट्स आहेत हे तुटतात, गुडघ्यामधली जी चकती आहे ती फाटते आणि त्याच्यामुळे गुडघ्याला वेदना होऊ शकतात. या व्यतिरिक्त रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा गाऊट सारखे आजार असतात, ज्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण शरीरामधलं वाढतं आणि त्यानंतर हे जर का युरिक ऍसिड आपल्या सांध्यांमध्ये डिपॉझिट झालं तर देखील आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते किंवा आपले गुडघे दुखायला लागू शकतात. हे सगळे जे आजारांचे प्रकार आहेत हे प्रामुख्याने थोडीशी ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा दुर्बिणीतून एखादं छोटंसं ऑपरेशन केल्यानंतर बरे होऊ शकतात किंवा काही वेळेला खाण्यापिण्यामध्ये थोडेसे आपण बदल केले, जसं की युरिक ऍसिड वाढलं असेल तर नॉनव्हेज, एग्स, डाळीचे पदार्थ, पालक, टोमॅटो, कडधान्य हे जर का आपण कमी खाल्लं, म्हणजे प्रोटीन असलेले पदार्थ आपण कमी खाल्ले तर युरिक ऍसिडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये हे व्यवस्थित राहू शकतं आणि त्याच्यामुळे होणारी जी सांधेदुखी आहे ती आपल्याला टाळता येऊ शकते. हे जरी खरं असलं तरी देखील ज्याप्रमाणे वयोमानानुसार आपले केस पांढरे होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात किंवा डोळ्यांना कमी दिसायला लागतं, तसंच आपले सांधे देखील झिजतात. मग नेमकं वयोमानानुसार जी सांधेदुखी होते ती कशामुळे होते, तर आपल्या गुडघ्याच्या वरती हे जे आवरण असतं ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, हे कार्टिलेज हळूहळू अशा प्रकारे झिजायला लागतं आणि हे कार्टिलेज ज्या वेळेला याची झीज सुरुवात होते तेव्हा आपल्याला सुरुवातीला जिना चढताना, उतरताना किंवा इंडियन टॉयलेट वापरलं, मांडी घालून बसलो तर अशा वेळेला आपल्याला गुडघ्यामध्ये वेदनेला सुरुवात होते. नंतर हे कार्टिलेज जेव्हा जास्त झिजतं त्यावेळेला मात्र आपलं चालणं फिरणं, उठणं बसणं, रात्री झोपेत देखील आपल्याला गुडघ्यामध्ये वेदना होतात किंवा आपल्याला त्या वेदना सारख्या जाणवायला लागतात. कुठलीही गोष्ट करायची म्हटलं, थोडं अंतर चालायचं म्हटलं, जिना चढायचं म्हटलं की आपल्याला नकोसं वाटायला लागतं आणि ती वेळ असते की ज्याला आम्ही म्हणतो ट्राय कंपार्टमेंटल ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे तुमचा गुडघा जो आहे तो संपूर्णपणे झिजलेला आहे. अशा प्रकारे ज्या वेळेला आपला गुडघा पूर्णपणे झिजतो त्यावेळेला मात्र आपल्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. मग नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय केलं जातं, आपला हा गुडघा पूर्ण काढून टाकला जातो आणि त्याच्या जागी स्टीलचा गुडघा बसवला जातो की आपल्या गुडघ्यावरती हे फक्त आवरण आहे, या आवरणाच्याच जागी दुसरा जॉईंट बसवला जातो. तर हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. असं बऱ्याच पेशंटला वाटू शकतं की ही सर्जरी खूप अवघड आहे किंवा ही सर्जरी केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये फारसं काही आपल्याला करता येईल असं आपल्याला वाटत नाही. परंतु तसं नसून ज्या वेळेला तुमचा गुडघा अशा प्रकारे पूर्ण झिजतो त्यावेळेला हे जे झिजलेलं कोटिंग आहे त्या कोटिंगच्या जागी अशा प्रकारे कोटिंग केलं जातं, वरती कोबाल्ट क्रोमचं कोटिंग येतं, मध्ये पॉलिथिलीन येतं आणि खाली टायटॅनियमचं कोटिंग येतं. अशा प्रकारचं कोटिंग तुमच्या सांध्याच्या वरती केल्यानंतर
तुम्हाला इझी मुवमेंट करता येतात, की तुमची उभी राहण्याची पद्धत असेल, की तुमची खुर्चीवर बसण्याची मुवमेंट असेल, किंवा ही तुमचा गुडघा अधिक वाकून तुम्हाला मांडी घालून बसण्याची मुवमेंट असेल. अशा प्रकारच्या सगळ्या मुवमेंट तुम्हाला इझिली करता येतात, वेदना विरहित करता येतात आणि त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनामधल्या ज्या वेदना आहेत, आपल्याला चालताना फिरताना होणारा त्रास आहे, तो पूर्णपणे आपला निघून जाऊ शकतो आणि वेदना विरहित आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करता येते. बऱ्याच पेशंटला ही सर्जरी केल्यानंतर नुसते चालणं फिरणं आणि दैनंदिन ऍक्टिव्हिटीज नाही, तर स्विमिंग करणे, सायकलिंग करणे, टेकडी करणे असे त्यांचे जे लायकिंग असतात किंवा त्यांचे जे छंद असतात ते देखील त्यांना सहजतेने जोपासता येतात. आणि म्हणूनच आजच्या या काळामध्ये जेव्हा नी रिप्लेसमेंट सर्जरी सारखी उपचार पद्धती उपलब्ध आहे, त्यावेळेला गुडघ्याच्या वेदना घेऊन जर का आपण जगत असू तर मला असं वाटतं ते पूर्णपणे चुकीचं आहे. उपचार उपलब्ध आहेत आणि आपण ते घेत नाहीयेत किंवा आपण ते घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, टाळतो आहोत. यामुळे केवळ आपल्याच वेदना आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत आणि आपलंच आयुष्य हे वेदनामय होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या पेशंटच्या बाबतीमध्ये त्यांना गुडघ्यामध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना होत असतील त्यांनी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि तुमच्या सांध्याला जर का कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी करता येणार असेल तर ती अवश्य करून घेतली पाहिजे. हीच नी रिप्लेसमेंट सर्जरी गेल्या 7 ते 8 वर्षापासून शाश्वत हॉस्पिटलमध्ये आपण रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करतो. पुण्यामध्ये रोबोटिक तंत्रज्ञान घेऊन येणारं शाश्वत हॉस्पिटल हे पहिलं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी रोबोटिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करून 1,500पेक्षा अधिक पेशंटने त्याचा लाभ घेतलेला आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया नुसतीच सहज झालेली नाही, तर हिचे पेशंटला जे फायदे होतात ते देखील खूप जास्त आहेत. पेशंटला दुसऱ्या दिवशी चालता येतं, तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो आणि 15व्या दिवशी टाके काढल्यानंतर तो सहजतेने घराच्या बाहेर देखील फिरू शकतो. अशा प्रकारचे एक ना अनेक फायदे या रोबोटिक तंत्रज्ञानामुळे नी रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर पेशंटला मिळतात.